नमस्कार, माझं नाव सुशांत आनंद बिरवाडकर, मी राहणारा मसळा। सध्या माझ्या वडिलांची जी काय परिस्थिती होती फेब्रुवारी महिन्यामध्ये माझ्या वडिलांचं एक अचानकमध्ये पॅरालिसिसचं प्रॉब्लेम झालं होतं, क्रिएट झाला होता प्रॉब्लेम त्यांना। तर मी थोडे माझ्या पैशाची आर्थिक तंगी होती, त्यामुळे जरा मला खूप प्रॉब्लेम क्रिएट करायला लागले। तर मग मला बेडसुद्धा भेटत नव्हता वडिलांसाठी ॲडमिट करायसाठी। तर मला इथनं MGM हॉस्पिटलसाठी जाण्यास डॉक्टरांनी सांगितले। मी MGM हॉस्पिटलमध्ये गेलो, पण मला बेड उपलब्ध नव्हता वडिलांसाठी। तर मग मी आमचे जवळचे एक चांगले व्यक्ती आहेत, ते त्रुषालीताई जाधव यांनी माझी हेल्प केली। मी त्यांना संपर्क साधला त्रुषालीताई जाधवांकडे, त्यांनी माझी हेल्प केली। त्यांनी मला बेड अवेलेबल करून दिला। मग वडिलांसाठी जे काही औषध पाणी, जे काही गोळ्या लागणार होते ते सगळे अवेलेबल करून दिले MGM हॉस्पिटलमध्ये। साधारणतः मला MGM हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 3 ते 3.5-4 लाखाचा फटका बसला असता, पण ताईंनी थोडंफार सांगून डॉक्टरांकडे MDकडे वार्ता करून ते जरा माझे पैसे कमी करून सगळं काय नॉर्मल करून टाकलं आणि मला 1ही रुपये भरायला लागला ना त्या मला ताईंनी सगळी योजना मला करून दिली। तसेच माझा मुलगा मानस सुशांत बिरवाडकर यालासुद्धा हेमोफिलियाचा प्रॉब्लेम आहे, आत्तासुद्धा आहे। पण मागच्या वेळेस मी इंजेक्शनसाठी गेलो होतो, हेमोफिलियाचा फॅक्टर 8चा इंजेक्शन जो काही भेटत नाही कुठेच, तर हे मला अवेलेबल मी पुण्यामध्ये गेलो होतो। पुण्यामध्ये फर्स्ट टाईम गेलो होतो तेव्हा मला 4,500 रुपये किंमत सांगितली त्या इंजेक्शनाची। पण ते इंजेक्शनसुद्धा मी फर्स्ट टाईम घेतलं। नेक्स्ट टाईम मी ह्याच गोष्टी तुषारताई जाधवांकडे संपर्क साधून हे सगळं सांगितलं ताईला, तर ताईंनी माझं ते सुद्धा काम करून दिलं। आता मला माणगावमध्ये ते अवेलेबल आहे आणि मला ते फ्रीमध्ये भेटत आहे आता ताईच्या आशीर्वादाने। म्हणून मी त्रुषालीताई जाधव यांचे खूप खूप आभार मानतो।